एक मोठी बातमी आहे। केएम रुग्णालयाच्या नामांतराला प्रशासनाने सुद्धा हिरवा कंदील दिलेला आहे। केएमचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार आहे आणि याला प्रशासनाने सुद्धा हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत प्रशासनाकडून याला विरोध केला जात होता आणि जे माडकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं, नाव बदलू नये असं म्हटलं जात होतं। मात्र त्यानंतर आता प्रशासनाने या रुग्णालयाच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समोर आलेली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढांनी मुंबईच्या महापौरांना याविषयीचं पत्र दिलं होतं। महापालिका आयुक्तांनी सुद्धा नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दिलेला आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुमित, काय सांगाल? एकीकडे महापौर असतील किंवा मंत्र्यांनी सुद्धा हिरवा कंदील दिलेला आहे, प्रस्ताव त्यांनीच मांडलाय, आणि दुसरीकडे प्रशासनाने सुद्धा आता हिरवा कंदील दिल्याचं दिसतंय, म्हणजे नामांतराचा मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल का? नामांतराचा मार्ग मोकळा झाला आणि अधिकृतरित्या आता त्या संदर्भातली घोषणा देखील केली जाणार आहे। त्याचं कारण असं आहे, या गेल्या 2 महिन्यामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचं नाव बदलावं अशी मागणी सातत्याने केलेली होती। त्या सगळ्या संदर्भात त्यांनी एक पत्र महापौर त्याचबरोबर आरोग्य समिती अध्यक्षांना दिलेलं होतं। या सगळ्यानंतर आरोग्य समितीमध्ये या प्रस्ताव आणून त्याला पाठिंबा दिला गेला। आरोग्य समितीमध्ये प्रस्ताव पारित झाला आणि अभिप्रायासाठी हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवलेला होता आणि आयुक्तांना आज जेव्हा विचारलं की या प्रस्तावाला तुम्ही अभिप्राय आलेला आहे तर तुम्ही तो पाठिंबा देणार किंवा त्याला ग्राह्य धरणार का, त्यावेळेला आयुक्तांनी म्हटलंय की प्रस्ताव पारित होऊन आलेला आहे, त्यामुळे अभिप्रायासाठी आलेला प्रस्ताव आम्ही पारित करणार। म्हणजे एकूणच आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे। केवळ आता प्रशासकीय कामकाज बाकी राहिले। पुढच्या काही दिवसामध्ये त्या संदर्भातलं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं जाईल आणि त्यानुसार हा नामांतराचा वाद निवड केला जाईल सगळ्यामध्ये। दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र विरोध केलेला होता। शिवसेना अधिक आंदोलन करण्यासाठी, तीव्र आंदोलन करण्यासाठी तयार असल्याचं देखील शिवसैनिकांकडून सांगितलं जात आहे। खरं आहे, त्याच्यामुळे आता त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय येते, काय भूमिका असेल ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनी वेग घेतलेला आहे, मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांमधील असमन्वयामुळे नाशिककर त्रस्त झालेत। नाशिकमध्ये एकाच वेळी 50 पेक्षा जास्त मुख्य रस्ते खोदल्याने शहरामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडी होतीये, तर खोदकामामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि त्यामुळे पालिका प्रशासनाच्या या कारभारावर सर्वत्र टीका झाल्यानंतर आता नाशिक शहराच्या महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेत। नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं मोठ्या प्रमाणात केली जात आहे, मात्र ही कामं करत असताना शहरातील जवळपास 45हून अधिक प्रमुख रस्ते हे कामं करत असताना खोदण्यात आलेले आहे आणि त्यामुळे सामान्य नाशिककरांना याचा प्रचंड त्रास होतोय, लोकांचे जीव जात आहे। मात्र या सगळ्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर नाशिकचे हे रस्त्यावरती उतरलेले आहे आणि त्यांच्याकडनं या सगळ्याची पाहणी केली जाते। ताई, आपणही बघताय नाशिककरांच्या या तक्रारी आहे, या सगळ्यानंतर प्रशासनाला जाग आली असं म्हणायचं? नाही, प्रशासनाला जाग आली असं म्हणायचं नाहीये। काय आहे, जेव्हा लोकप्रतिनिधी यांच्यावरती सांगतायत, नागरिक येऊन कंप्लेंट करताय, तेव्हा काही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम हे प्रशासनाने केलंय आणि आपल्या मागच्या महासभेत देखील आपण सगळ्यांनी ते पाहिलंय। पण खरी परिस्थिती उघडी पाडायची होती, त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी 7 वाजेपासून यांना इन्फॉर्म न करता निघालो। हे प्रशासकीय काळात ह्या सगळ्या मान्यता झालेल्या आणि प्रशासकीय काळातच हे कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेले आहेत। पण अशा पद्धतीचं जर काम गलथान चालणार असेल तर ते लोकप्रतिनिधी खपून घेणार नाही। सूचना त्याच आहेत आणि त्याच्यासाठी जे मागील गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची पोलीस तपासणी करत आहेत, ते त्यांच्याकडे आहेतच। पण याच्यापुढे देखील म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो की